नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बी ए द्वितीय वर्षाच्या मागील लेक्चरमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना समजून घेतल्या. डॉक्टर मार्शल, डॉक्टर पिगू, फिशर यांच्या व्याख्या आपण अभ्यासल्या. आज आपण या तिन्ही व्याख्यांचा तुलनात्मक अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न मोजता येतं तसंच राष्ट्राचंही उत्पन्न मोजता येतं. ढोबळ आपण मानाने पाहिलं तर एका आर्थिक वर्षात एका देशात तयार झालेल्या सर्व वस्तू व सेवांची पैशात केलेली किंमत म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. हे आपण मागचं पाहिलं. म्हणजेच एका वर्षात देशात जो जो काही माल उत्पादित झाला असेल, तो कृषी क्षेत्रातील माल असेल, उद्योग क्षेत्रातील माल असेल, ह्या सर्व मालाची आपण संख्या परिमाण काढायचं व त्याला किमतीनं गुणला असता जी आपल्याला आकडेवारी मिळते त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न मिळतो. तसेच यामध्ये देशात निर्माण झालेल्या सेवांचाही समावेश होतो. म्हणजे सर्व वस्तू व सेवांची बेरीज करून ती जर आपण पैशात व्यक्त केली तर तिला आपण राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतो. आपण पाहिलं की राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपल्याला आपल्या देशाचा आर्थिक विकास किती झाला आहे, जगाच्या तुलनेमध्ये आपण कुठं आहोत, विकसित देशांच्या तुलनेमध्ये आपलं स्थान काय आहे, ज्या शर्यतीमध्ये आपलं कितवा नंबर आहे हे माहीत असण्यासाठी राष्ट्रीय उत्पादन किंवा राष्ट्रीय उत्पन्न माहीत असणे गरजेचे असते. त्याशिवाय देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याशिवाय दरडोई उत्पन्न वाढत नाही, कारण देशातील लोकांचे राहणीमान किंवा जीवनमान हे दरडोई उत्पन्नावर अवलंबून असते व दरडोई उत्पन्न हे राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून असते. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली असता व लोकसंख्या स्थिर असेल तर दरडोई उत्पन्नात वाढ होते. दरडोई उत्पन्न वाढलं की लोकांचं जीवनमान हे उंचावतं, लोकांना जास्त सुखसोयी व जास्त वस्तूंचा उपभोग घेता येतो, त्यांचं जीवनमान हे सुखकर बनतं. म्हणजेच आपल्याला देशातील लोकांचं जीवनमान उंचवण्यासुद्धा राष्ट्रीय उत्पन्न महत्त्वाचं आहे. याशिवाय सरकारला नियोजन करण्यासाठी, देशाचा आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. आपण मागच्या वेळी काही व्याख्यांचा अभ्यास केला. आज आपण त्या व्याख्यांचं तुलनात्मक अध्ययन करूया. पहिली व्याख्या आपण पाहिली डॉक्टर आल्फ्रेड मार्शल यांची व्याख्या आपण पाहिली. मार्शल असं म्हणतात, देशातील श्रम, भांडवल व नैसर्गिक साधन सामग्रीच्या मदतीने ज्या मूर्त व अमूर्त अशा वस्तू व सेवांची प्रत्येक वर्षी निर्मिती केली जाते तिला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजेच एका वर्षात देशातील सर्व साधन संपत्तीचा वापर करून ज्या काही मूर्त व अमूर्त अशा वस्तू व सेवा निर्माण झाल्या आहेत त्यांना राष्ट्रीय उत्पन्न असं म्हटलं आहे. ही व्याख्या आहे मार्शल यांची. परंतु या व्याख्येमध्ये काही दोष किंवा अडचणी आहेत. कुठले कुठले दोष आहेत तर पहिली अडचण अशी आहे की देशामध्ये असंख्य अशा वस्तू व सेवांची निर्मिती होते, त्यांची मोजणी करणे कठीण आहे. पहिला दोष किंवा अडचणाचे आहे की देशामध्ये असंख्य अशा वस्तू व सेवांचं निर्माण होत असतं. उदाहरणार्थ आपण जर वस्तू पाहिल्या तर भारताच्या ग्रामीण भागात तयार होणाऱ्या वस्तू, दूर दऱ्याखोऱ्यात राहणारे आदिवासी बांधव असतील, डोंगरात राहणारे लोक असतील, त्यांनी निर्माण केलेल्या असंख्य वस्तू यांची मोजणी कशी करायची हा एक मोठा प्रश्न देशासमोर तयार होतो. तसेच या सेवांचीसुद्धा असंख्य प्रकारचे सेवांची निर्मिती केली जाते, यांची मोजणी करणे कठीण आहे. दुसरा ह्या व्याख्येतला दोष असा आहे की एकच वस्तू दोन वेळा मोजण्याची शक्यता असते. म्हणजे कसे तर आपण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतो तेव्हा आपण समजा असं गृहीत धरा की यावर्षी देशामध्ये आपल्या 10 लाख क्विंटल गहू तयार झाला आहे व त्यातील 2 लाख क्विंटल गव्हाचा वापर हा विविध खाद्यपदार्थ तयार करण्यात झाला आहे, ब्रेड, बिस्किट वगैरे. म्हणजेच या ठिकाणी गव्हाची पण मोजणी केली जाईल व गव्हापासून जी काय उत्पादन तयार झाले आहेत, बिस्किट, ब्रेड वगैरे, त्याचं पण मोजणी केली जाईल. म्हणजेच या ठिकाणी दोनदा मोजणी केल्याची शक्यता असते. तसेच कापूस आणि कापड म्हणजे कापसाची पण मोजणी केली जाईल व कापसापासून जर कापड बनलं तर त्याचीही मोजणी केली जाईल. अनेक वस्तू अशा आहेत की ज्यांची दुहेरी मोजणी, दोनदा मोजणी होण्याची शक्यता असते व त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाची फिगर ही विनाकारण मोठी होऊ शकते, ती फुगवून दाखवली जाऊ शकते. अनेक वस्तू अशा आहेत की ज्यांची दुहेरी मोजणी झाल्यामुळे आपल्याला अवास्तव खोटे राष्ट्रीय उत्पन्न मिळू शकते. तिसरी अडचण अशी आहे की डॉक्टर मार्शल असं म्हणतात की ह्या सर्व वस्तू व सेवांची आपल्याला मोजणी कधी करता येईल जर त्या बाजारात विक्रीसाठी आल्यात तर. परंतु आपल्याला माहीत आहे की शेतकरी असेल किंवा इतर उत्पादक असेल तो सगळ्याच वस्तू काही बाजारात विकत नाही. तो आपल्या उत्पादनातील काही हिस्सा स्वतःच्या उपभोगासाठी म्हणजेच स्वतःच्या वापरासाठी राखून ठेवतो. उदाहरणार्थ एका शेतकऱ्याला 20 गव्हाचे पोते उत्पादन मिळाले
त्यातील तो 4 पोते घरी ठेवतो स्वतःच्या उपभोगासाठी, स्वतःला खाण्यासाठी, व उर्वरित पोते तो बाजारात विक्रीला आणतो. मग अशा वेळी जो गहू किंवा जी वस्तू बाजारात विक्रीला आली नाही तिची मोजणी केली जात नाही. म्हणजेच अनेक उत्पादकांनी ज्या वस्तू बाजारात विक्रीला आणल्या आहेत त्यांचीच मोजणी होईल, व ज्या त्यांनी गोदामात सुरक्षित ठेवल्या असतील किंवा घरी ठेवल्या असतील त्यांची मोजणी होत नाही. हा एक याचे दोष आपल्याला मानता येईल. आपण काल हे 3 दोष या व्याख्येमध्ये आहेत की अगणित असंख्य वस्तूंची मोजणी कशी करायची. नंबर 2, एकच वस्तू 2 वेळा मोजली जाऊन राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी वाढू शकते. 3, ज्या वस्तू बाजारात विक्रीसाठी येत नाहीत त्यांची मोजणी कशी करावी. ह्या 3 अडचणी किंवा दोष मार्शल यांच्या व्याख्यामध्ये आपल्याला दिसतात. आपण दुसरी व्याख्या पाहिली होती ही पिगू यांची व्याख्या. पिगू यांनी अशी व्याख्या केली आहे राष्ट्रीय उत्पन्नाची की राष्ट्रीय उत्पन्नात अशाच वस्तू व सेवांचा समावेश करण्यात यावा की ज्यांचा विनिमय पैशाच्या सहाय्याने केला जातो. पिगू काय म्हणतात की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अशाच वस्तू व सेवांचा समावेश केला जावा की ज्यांचा विनिमय हा मुद्रेच्या सहाय्याने किंवा पैशाच्या सहाय्याने केला जातो. परंतु या व्याख्येमध्ये काही दोष किंवा अडचणी आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, देशामध्ये उत्पादित झालेल्या सर्वच वस्तू काही विनिमयासाठी बाजारात येत नाहीत. कारण अनेक वेळा उत्पादक त्या वस्तू स्वतःच्या उपयोगासाठी घरात राखून ठेवतो व काही वस्तूंची विक्री करतो. म्हणजेच उत्पादकाने, शेतकऱ्याने ज्या वस्तू विक्रीला आणलेल्या आहेत त्यांचीच नोंद घेतली जाईल, त्यांचीच मोजणी केली जाईल, व ज्या वस्तू त्यांनी विक्रीसाठी आणल्या नाहीत त्यांची नोंद होणार नाही. म्हणजेच जर उत्पादकाने, शेतकऱ्याने किंवा कुठल्याही निर्मात्याने जर त्या वस्तू गोदामात सुरक्षित ठेवल्या किंवा स्वतःसाठी उपभोगासाठी ठेवल्या, स्वतःच्या उपभोगासाठी ठेवल्या, त्यांची नोंद घेतली जाणार नाही, त्यांची मोजणी होणार नाही. म्हणजे ज्या वस्तू फक्त बाजारात आल्यात त्यांचीच नोंद घेतली जाईल, त्यांची मोजणी केली जाईल. दुसरा दोष असा आहे की आपल्या देशामध्ये असंख्य सेवा अशा आहेत की ज्या सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या घरामध्ये एखाद्या मोलकरणीने जर काही सेवा दिली तर तिला पगार मिळतो व त्याची नोंद केली जाते. परंतु तेच काम जर घरात आईने केले किंवा पत्नीने केले तर त्याची नोंद केली जात नाही, त्याची मोजणी केली जात नाही. उदाहरणार्थ, घरातील भांडी धुणे असेल, स्वयंपाक असेल, हे काम जर त्या घरातल्या स्त्रीने केले तर त्याची नोंद होत नाही, त्या सेवेचा मोबदला दिला जात नाही. तसंच समजा तेच काम जर एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडनं करून घेतलं तर त्याच्यावर आपण मोबदला देतो व त्याची नोंद ठेवतो व त्याची मोजणी करतो. म्हणजेच घरातल्या व्यक्तीने केलेल्या कामाची, स्त्रीने केलेल्या कामाची नोंद घेतली जात नाही. तसेच एखादा गायक जेव्हा गाणं म्हणतो तेव्हा त्याचं मानधन मिळतं, त्या संगीत कंपनीकडनं, रेकॉर्डिंग कंपनीकडनं त्याला मानधन मिळतं. परंतु तो गायक जेव्हा स्वतःच्या आनंदासाठी गातो तेव्हा सेवा तर निर्माण होते पण त्याचा मोबदला मिळत नाही. म्हणजेच गायकाने जर एखाद्या कंपनीसाठी गाणे म्हणले, एखाद्या सिनेमासाठी गाणे म्हणले तर त्याला मोबदला मिळतो. परंतु स्वतःच्या घरात किंवा स्वतःच्या आनंदासाठी गाणे म्हणले त्याने तर त्याला मोबदला मिळत नाही. मग ह्याची नोंद कशी करावी, ह्याची मोजणी कशी करावी, हा एक मोठा प्रश्न आहे. तसेच पिगू यांच्या व्याख्येमध्ये आणखीन एक मोठा दोष असा आहे की आपल्या भारतात नाणे बाजार जो आहे, मनी मार्केट, ते सुसंघटित नाही. म्हणजेच आपल्या देशामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये, डोंगराळ भागामध्ये, आदिवासी भागामध्ये अनेक वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे. अनेक वस्तूंचा आपापसात देवाणघेवाण केली जाते. वस्तू विनिमय पद्धत आजही ग्रामीण भागात टिकून आहे. मग या ठिकाणी 2 वस्तूंची खरेदी विक्री होते पण पैशाने होत नाही, तर वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते. मग याची नोंद कशी करणार, याची मोजणी कशी करणार, हा प्रश्न उद्भवतो. म्हणजेच भारतासारख्या खंडप्राय मोठ्या देशामध्ये जिथं आजही वस्तू विनिमय पद्धत अस्तित्वात आहे त्यामुळे त्या वस्तू व सेवांची नोंद घेतली जाऊ शकत नाही. म्हणजेच ज्या वस्तू विक्रीसाठी आल्यात व ज्याची पैशात खरेदी विक्री झाली आहे अशाच वस्तूंची नोंद घेतली जाईल. ह्या 3ही दोष आपल्याला पिगू यांच्या व्याख्येमध्ये आढळतात. आपण काल आणखी एक व्याख्या अशी पाहिली होती की फिशर या अर्थज्ञाने थोडीशी मानवी कल्याण दृष्टिकोन व्याख्या केली होती, ज्याला आपण म्हणतो की त्यातलं मानवी मूल्य त्या व्याख्येमध्ये समाविष्ट होते किंवा त्याने मानवी कल्याणाचा, समाजाच्या कल्याणाचा विचार केला आहे. फिशर असं म्हणतात, राष्ट्रीय उत्पन्नापैकी जो भाग उपभोक्त्याला प्रत्यक्ष उपभोगायला मिळतो त्यालाच राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. म्हणजेच
देशात तयार झालेल्या वस्तू व सेवांचा जेव्हा उपभोक्ता प्रत्यक्ष उपभोग घेतो व ज्याचा उपभोग घेतला जातो त्यालाच त्याने राष्ट्रीय उत्पन्न असे म्हटले आहे. म्हणजेच ज्या वस्तू व सेवांचा उपभोग घेतला जात नाही त्याचा समावेश त्याने राष्ट्रीय उत्पन्नात केलेला नाही. राष्ट्रीय उत्पन्नापैकी जो भाग उपभोक्ता उपभोगतो त्याचीच नोंद करावी, त्याची मोजणी करावी असं प्राध्यापक फिशर असं म्हणतात. परंतु यामध्ये सुद्धा काही दोष किंवा अडचणी आहेत. आपण जर फिशर यांच्या व्याख्येचा विचार केला तर ही व्याख्या सरस वाटते, परंतु यात काही दोष आहेत. कारण भारताचं भौगोलिक आकारमान खूप मोठं आहे. भारत हा खंडपाळ देश आहे. आपल्याकडं आजही 58 ते 60% लोक ग्रामीण भागात वास्तव्य करतात, दऱ्याखोऱ्यात, डोंगरात, जंगलात वास्तव्य करतात. मग त्यांनी किती वस्तूंचे उत्पादन केले, त्यांनी उपभोग किती वस्तूंचा घेतला, त्यांनी प्रत्यक्ष किती वस्तूंचा उपभोग घेतला ह्याची कुठंच नोंद होत नाही, याची मोजणी करता येत नाही किंवा करणे अवघड आहे. मग अशा वेळी ग्रामीण भागातील विखुरलेल्या लोकांनी किती वस्तूंचा उपभोग घेतला ह्याची नोंद करणं किंवा मोजणी करणं अवघड आहे. कारण सुसंघटित बाजारपेठा, शहरातील लोक यांचा उपभोग मोजता येईल, परंतु ग्रामीण भागातील लोक असतील, जंगलात राहणारे लोक असतील तर यांचा उपभोग मोजणे हे काहीसे अवघड आहे. तसेच या व्याख्येमध्ये आणखी एक दोष असा आहे की अनेक वस्तू अशा असतात की ज्यांचा उपभोग तात्काळ घ्यावा लागतो. उदाहरणार्थ नाशवंत वस्तू, दूध, अन्नपदार्थ, भाजीपाला, फळे, फुले इत्यादी. परंतु काही वस्तू या टिकाऊ असतात ज्यांचा उपभोग दीर्घकाळात घेतला जातो. ह्या वस्तूंचा उपभोग आपण वर्षानुवर्ष घेऊ शकतो. उदाहरणार्थ मोटरसायकल असेल, कपाट असेल, कॉट असेल, खुर्ची, टेबल यासारख्या वस्तूंचा आपण दीर्घकाळ उपभोग घेत असतो. मग एखाद्या वस्तूचा उपभोग आत्ता किती झाला आहे, वर्तमानात किती झाला आहे व भविष्यात किती होणार आहे हे मोजणे अवघड आहे. म्हणजेच सगळ्याच वस्तूंचा उपभोग आपण काही तात्काळ घेत नाही. काही वस्तू ह्या आपण खूप अनेक वर्ष वापरतो आणि दीर्घकाळ वापरतो. मग अशा वेळी त्या वस्तूचा उपभोग किती झाला आहे, आत्ता किती झाला आहे व नंतर किती होईल, भविष्यात किती होईल हे मोजणं अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचं आहे. म्हणजेच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजताना ही अडचण येऊ शकते की वस्तू उपभोग कसा मोजावा. म्हणजेच ह्या तिन्ही व्याख्येमध्ये काही ना काही दोष आहेत. तरीसुद्धा या तिन्ही अर्थतज्ञांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी केली. राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजावे हे पहिल्यांदा दाखवून दिलं. त्यामुळे तिन्ही व्याख्या काही ना काही दोष असल्या तरीही अर्थशास्त्र दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये या तिन्ही व्याख्या महत्त्वाच्या ठरतात. कारण तिन्ही व्याख्यांमध्ये काही ना काही आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासंबंधी काही नवीन दृष्टिकोन आपल्याला दिसून येतो.